रामकृष्ण हरी. एक 2 मिनिटं थांबू, अजून काही लोक जॉईन करतात का बघूयात आणि मग चालू करू. चालेल, आपण मीटिंग चालू करूया. रामकृष्ण हरी. मी मनोज सुभाष चोरडिया, IT दिंडीचा स्वयंसेवक. आज तुम्हाला पुणे सासवड वारी आपली 2 तारखेची जी आहे त्याबद्दल माहिती देण्यासाठी हा कॉल अरेंज केलाय. आधी मी सगळी माहिती देतो आणि नंतर काही प्रश्न असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट वर टाकत जा. तर बाकीचे पण माझे सहकारी IT दिंडीतले आहेत कॉलमध्ये, ते तुमचा प्रश्न चॅटमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतील ना. आणि काही अनुत्तरित राहिले तर आपण ते शेवटी अ, आपण कॉल ओपन करू तेव्हा तुम्ही विचारू शकता. हं. तर 2 तारखेचा साधारण प्लॅन इथे मी स्क्रीनवर शेअर केलेला आहे आणि हाच प्लॅन मी ग्रुपमध्ये पण सगळ्यांबरोबर शेअर केलेला आहे. तर सगळ्यांनी एकदा तो प्लॅन व्यवस्थित बघून घ्यावा, है ना. आणि सगळ्यांचे बरेच प्रश्न असतील बस संबंधी. तर बस संबंधी आत्ता आपण काही प्रश्न घेणार नाहीयेत. बस कोऑर्डिनेटर्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. त्या बस एरिया स्पेसिफिक रूटमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल आणि तिथे उद्या ते बस कोऑर्डिनेटर्स त्या एरियासाठी कॉल्स घेतील. त्याच्यामध्ये बस संबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांना ते उत्तरं देतील. तुम्ही चुकीचा एरिया सिलेक्ट केला असेल रजिस्ट्रेशन करताना, तर त्याचं आणि तुम्हाला ह्या अमक्या रूटमधून नाही तर दुसऱ्या एखाद्या रूटच्या बसमधून, दुसऱ्या स्टॉपमधून तुम्हाला जर का बस पकडायची असेल, तर ह्याच प्लॅनमध्ये खाली एरिया कोऑर्डिनेटर्स बस दिलेले आहेत, त्यांचे नंबर दिलेले आहेत. तर त्यांना कॉल करू नका. त्यांना WhatsAppवर मेसेज पाठवा आणि सांगा, की मी ह्या स्टॉपच्या ऐवजी त्या स्टॉपमधून चढणार आहे आणि हे दोन्ही कोऑर्डिनेटरला कळवा आणि ज्या चुकीच्या ग्रुपमध्ये असेल त्याच्यातून एक्झिट व्हा. नवीन ग्रुपमध्ये तुमच्या इच्छित ग्रुपमध्ये नवीन म्हणजे त्या एरियाचे कोऑर्डिनेटर तुम्हाला ऍड करतील, है ना. जिथे गरज असेल तिथेच फक्त लोकांना कॉल करा आणि मेसेजवर फार फॉलोअप घेऊ नका, कारण त्यांनाही बाकीचे म्हणजे त्यांचं काम सांभाळून हे काम करत असतात. त्यामुळं काही लोक इमिडिएटली लगेच फॉलोअप घेतात, बॅक टू बॅक फॉलोअप घेतात. तर थोडंसं पेशन्स ठेवला तर सगळ्यांना थोडी मदत होईल, है ना. अ, तर सॉरी, प्लॅन साधारण असा आहे. अ, सकाळी साधारण 4 ते 4:30च्या दरम्यान प्रत्येक एरियामधून बसेस असतील, है ना. तर त्याचं रूट प्लॅन, त्याचे स्टॉप्स ते उद्या किंवा आज बस एरिया कोऑर्डिनेटर तुम्हाला तुमच्या ग्रुप्समध्ये कळवतील आणि त्याच्यानंतर ते वोटिंग घेतील की तुम्ही कोणत्या स्टॉपला चढणार आहात. तर सगळ्यांनी वोटिंग करायचं आहे त्याच्यामध्ये. आणि काही
चेंजेस असतील तर तेही तुम्ही त्यांना कळवू शकता, है ना. ते वोटिंग केल्यानंतर ते तुम्हाला बसेस त्यांच्या लिस्टमध्ये ते अपडेट करून तुम्हाला ते त्या स्टॉपला ते पिकअप करतील त्या दिवशी. इथे साधारण 5:45 वाजता मगरपट्टा सिटीला डेस्टिनेशन सेंटरला बसेस तुम्हाला घेऊन येतील. अगदी तिथपर्यंत नाही आलं, बऱ्याच वेळा पोलीस रस्ते बंद असतात. काही वेळा पोलीस आधीच 2-3 किलोमीटर आधी बस अडवतात आणि तर त्या केसमध्ये तुम्हाला तिथेच उतरून थोडं 2-3 किलोमीटर तुमची वारी एक्स्ट्रा होणार आहे. तर चालत डेस्टिनेशन सेंटरपर्यंत यायचंय, है ना. असं शक्यतो होत नाही, पण एखाद्या वेळेस झालेलं पण आहे तसं. ओके. तर तिथे डेस्टिनेशन सेंटरला चहा ची व्यवस्था केलेली असेल. नाश्त्याचे पॅकेट्स, पाण्याची बाटली आणि आयटी दिंडीची टोपी ही तिथे तुम्हाला पुरवली जाईल. तिथे आल्या-आल्या तिथे आल्या-आल्या 6:30 अच्छा, मीटिंगचं लिमिट 100 आहे का आशिष माऊली? एक मिनिट. आशिष माऊली? मी फोन करू का त्यांना? नाही, आहेत ते कॉलमध्ये. मी नाही, आशिष आता माऊली. लेफ्ट झाले ते. अच्छा, लेफ्ट झाले का? ठीक आहे. ह्याला अच्छा, मला माहित नव्हतं ह्याला 100चं लिमिट आहे म्हणून. ठीक आहे. मी हा कॉल रेकॉर्ड पण करतोय. तर ते रेकॉर्डिंग शेअर करू आपण, कोणाला जर का शक्य नसेल जॉईन करणं तर, है ना. तर अनिता माऊली, हा, बोला. त्यांना आशिष माऊलींना फोन करून कळवा ना प्लीज. हो, सांगते. ओके. सॉरी, आवाज येतोय माझा? प्रश्न आपण शेवटी घेऊयात. काही जणांना कॉल जॉईन करता येत नाहीये कारण लिमिट माहीत नव्हतं. 101 100 लोकांची लिमिट आहे. तर त्याच्यासाठी पण कॉल रेकॉर्ड करतोय. ते कॉल रेकॉर्डिंग आपण नंतर सगळ्यांना प्रोव्हाइड करू आणि उद्या एरिया कोऑर्डिनेटर सुद्धा त्यांचे कॉल घेतील. त्याच्यामध्ये ही सगळी माहिती त्यांना परत सांगितली जाईल. ओके. डेस्टिनेशन सेंटरला यायचंय 5:45 वाजता. तिथे आल्यानंतर तुमचं काही सामान तुम्हाला टेम्पोमध्ये टाकायचं असेल तर टेम्पोमध्ये तुम्ही टाकू शकता. बॅग, छोटी बॅग तुम्हाला कॅरी करायची नसेल त्याच्यामध्ये टाकू शकता. सामान फार नाही, पण तुमची बॅगच फक्त, बाकी काही सामान बरोबर आणायचं नाहीये. तर कारण टेम्पो तिथे थांबणार नाहीये. टेम्पो लगेच 6:30ला तिथून निघेल आणि तो पुढे नाश्त्याच्या ठिकाणी जाऊन थांबणार आहे. त्याच्यानंतर नाश्ता झाला आणि तिथे तुमचं डेस्टिनेशन सेंटरमध्ये कोणाला वॉशरूम वगैरे वापरायचं असेल तर ते तिथे वापरू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला लगेच तिथे न थांबता मगरपट्टा सिटी साऊथ गेटला चालत जायचं आहे, है ना, कंटिन्यू. तर त्याच्यासाठी एक तिथे तिथले सेवक असतील ते तुम्हाला सांगतील, गाईड करतील साऊथ गेटला कसं जायचं तिथे, है ना. तिथे सगळ्यांनी एकत्र जमल्यानंतर सगळ्यांचे नाश्ता आले, सगळे लोक एकत्र आले जमल्यानंतर त्याच्यातून मग
थोडा वेळ तिथे आपला कदाचित भजनाचा वगैरे कार्यक्रम होईल थोड्या वेळ. त्याच्यानंतर आपल्याला चालायला लागायचंय. साधा आणि साधारण 11 वाजता आपण वडकीमध्ये हॉटेल विजय एक्झिक्युटिव्हला नाश्त्यासाठी थांबणार आहोत. तर तिथे तुम्हाला नाश्ता दिला जाईल. चहा, नाश्ता, पाण्याची बाटली तिथे सुद्धा दिली जाईल. ओके. हे अंतर फार आहे. हे 10 किलोमीटरचं अंतर आहे आणि तुम्हाला साधारण 4 तास, 3.5 तास, 4 तास चालल्यानंतर ते येतं. त्यामुळे थोडं पेशन्स ठेवावा लागतो. बऱ्याच वेळा लोकं अजून किती जायचं, अजून किती जायचं हे थोडंसं अँक्शियस होतात. पण ते लक्षात ठेवा, की 3.5 तास तरी तुम्हाला चालायचंच. त्याच्यानंतर तो पॉइंट येईल वडकीचा. हं. तिथून विजय एक्झिक्युटिव्हला साधारण आपण नाश्ता वगैरे केल्यानंतर तिथे थोडासा विश्राम करायचा, थोडं भजन वगैरे केल्यानंतर 1 वाजता तिथून निघायचंय आणि नंतर दिवे घाट चालू होईल. दिवे घाट ओलांडून झेंडेवाडीला पंचवटी गार्डन म्हणून एक रेस्टॉरंट आहे. गारवा रेस्टॉरंटच्या समोरच्या बाजूला. तुम्ही बघितलं असेल तर गारवा मोठा आहे. राइट साइडला पेट्रोल पंप आहे आणि गारवा रेस्टॉरंट आहे. त्याच्या समोर पंचवटी गार्डन रेस्टॉरंट आहे. बऱ्याच वेळा लोकांचं लक्ष नसतं, तर ते पुढे निघून जातात. हे दोन्ही ठिकाणी विजय एक्झिक्युटिव्हला सुद्धा आणि पंचवटी गार्डनला सुद्धा. तर थोडं लक्ष द्यायचं. पंचवटी गार्डनला तिथे आपल्या जेवणाची परत आणि पाण्याची व्यवस्था तिथे केलेली असते. तिथे तुम्ही साधारण 4-4:30 वाजता पोहोचणार. म्हणजे इथून 1 वाजता, 1:30 वाजता निघाला, की परत कंटिन्युअस तुम्हाला 3 तास चालायचं आहे. 3 ते 3.5 तास तुम्हाला चालायचं आहे. तर हे सगळं अवघड थोडंसं वाटेल, पण होतं ते सहज. हां. आणि तिथून साधारण पालखी 6 वाजता तिथे येईल. पालखीच्या चं दर्शन लांबूनच घ्यायचंय. पालखीच्या जवळ आपण जायचं नाहीये. अ, जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही अ, तुम्ही तुम्हाला दुखापत होऊ शकते. काही लोकं पडतात, चेंगरात असं चेंगरल्या जातात. असंही झालेलं आहे. त्यामुळे पालखीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. अ, तिथे जेवण केल्यानंतर, पालखी गेल्यानंतर साधारण 9 वाजता रस्ते चालू झाल्यानंतर आपल्याला ज्या बसेस सकाळी मगरपट्ट्याला घेऊन आल्या, त्याच बसेस तुम्हाला तिकडे पंचवटी गार्डनला मिळतील. त्या बसेसमध्ये तुम्ही बसल्यावर तुम्हाला परत तुम्ही जिथून बसलात त्या स्टॉपवर तुम्हाला सोडण्यात येईल. ओके. आणि घरी पोहोचायला म्हणजे बसेस आपापल्या लास्ट स्टॉपला पोहोचायला कदाचित 11ही वाजतील किंवा त्याहीपेक्षा कदाचित उशीर होऊ शकतो. ना. बाकी जनरल इन्स्ट्रक्शन्स मी इथे दिलेले आहेत. जनरल वेल बीइंग अँड हेल्थ अँड सेफ्टी इज इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी. आपण सगळी एकमेकांची काळजी घेत असतो. पण तरी हेल्थ अँड सेफ्टी आर इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी है ना. पाऊस असण्याची शक्यता आहे. अ, त्याच्यासाठी थोडी म्हणजे काही घेण्याची गरज नाही. म्हणजे पावसात भिजण्याची तयारी असेल तर. नसेल तर तुम्ही रेनकोट किंवा पॉन्चो वगैरे फार वजन न करता बरोबर ठेवू शकता. अ, थोडं-थोडं पाणी पीत राहा. फार पाणी एकत्र पिऊ नका, नाहीतर तुम्हाला वॉशरूमला जाण्याचं लोकांना मग परत वॉशरूम शोधावा लागतो आणि वॉशरूमच्या मध्ये मागे-पुढेही होऊ शकतात. आणि उपाशी राहू नका. उपवास वगैरे काही करू नका. आषाढी एकादशी म्हणजे सॉरी एकादशी आहे त्या दिवशी. परंतु उपवास करायचाच आहे, तर ते असा आग्रहच असेल, तर तुम्ही तुमचं म्हणजे अं, ते विचारपूर्वक करा. हं. अ, आणि तुम्ही एखाद्या म्हणजे तुम्ही मागे राहिलात, शक्यतो ग्रुपबरोबर राहण्याची म्हणजे हे ठेवा, तयारी ठेवा आणि सॉरी ग्रुपबरोबरच राहा. पण तुम्ही मागे राहिलात किंवा मागे पडलात काही कारणामुळे, तर काळजी करू नका. तुम्ही परत ब्रेकफास्टच्या म्हणजे नाश्त्याच्या ठिकाणी किंवा म्हणजे वरती दिलेल्या नाश्त्याच्या ठिकाणी किंवा जेवणाच्या ठिकाणी आपण परत सगळे एकत्र येऊ. हं.
स्पॉट बुकिंग्स वगैरे काही नाही, आता बुकिंग्स बंद झालेले आहेत. त्यामुळे ते पण आपण घेत नाहीये. मगाशी सांगितल्याप्रमाणे बसच्या तुम्ही चुकीच्या ग्रुपमध्ये असाल, की तुमचा ग्रुप एरिया तुम्ही अमक्या ठिकाणाहून नाही पली दुसऱ्या एका एरियातून बोर्ड करणार असाल बस, तर तसं दोन्ही कोऑर्डिनेटर्सला कळवा आणि ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात, तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये नसायला पाहिजे त्या ग्रुपमधून तुम्ही एक्झिट व्हा. अ, बाकी जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत. मोबाईल नेटवर्क चालत नाहीत, मोबाईल नेटवर्क चालणार नाहीत. ह्या तयारीने तुम्ही या. हं. घरच्यांना सांगून ठेवा. फोन लागला नाही तर पॅनिक होऊ नका. आणि Google मॅप वगैरे डाउनलोड करून ठेवा. मोबाईल फोनमध्ये फोटो, व्हिडिओज घेत असाल तर बॅटरीकडे लक्ष द्या. अ, हवी असेल तर पॉवर बँक बरोबर ठेवा. पण बऱ्याच वेळा लोकं फोटो, व्हिडिओ घेण्याच्या नादात बॅटरी डाउन होते. नंतर त्यांचे फोन लागत नाहीत. तर थोडंसं तोही मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे. जो काही प्लॅन दिलाय, रूट दिलाय, टायमिंग्स दिले ते फॉलो करा. स्पेशली बस सकाळी येताना च्या स्टॉप्सचे टायमिंग स्ट्रिक्टली फॉलो करा. कोणी जर का अं, अ, उशीर झाला तर मग ते त्यांच्यासाठी बस थांबवता येणार नाही. ओके. नंतरही तिकडून रिटर्न येतानाही पंचवटी गार्डनला किंवा म्हणजे कोणाला सगळेजण बसमध्ये आल्याशिवाय बस सोडता येत नाही. सगळे चेकिंग करूनच बस सोडाव्या लागतात. त्यामुळे फार म्हणजे आता सगळे बसलेत, आता निघा, निघा बस असं करू नका. अ, थोडंसं पेशन्स असलं तर सगळ्यांनाच मदत होईल. आणि वारी हे काही पिकनिक किंवा ट्रेक नाहीये. तो आध्यात्मिक सोहळा आहे. तर थोडंसं त्या दृष्टीने आपण तयारी असायला पाहिजे. पेशन्स ठेवला पाहिजे. अ, आणि काही इन्कन्व्हिनियन्सेस असतात. वारीमध्ये बऱ्याचशा फार मोठा सोहळा आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात. तर इन्कन्व्हिनियन्स होऊ शकतो. तर थोडं समजून घ्या आणि कोऑपरेट करा. आय-टी दिंडी ही काही म्हणजे हे काही प्रोफेशनल म्हणजे ग्रुप नाही किंवा हा काही अ, व्यावसायिक ग्रुप नाहीये. हा काही ह्याच्यामध्ये काही प्रॉफिट वगैरे असं काही नाहीये. ट्रॅव्हल एजन्सी वगैरे नाहीये. आय-टी दिंडी ही स्वयंसेवकांची संस्था आहे. ही वारकऱ्यांच्या सेवेसाठी केलेली आहे. तर सगळे सेवकच आहेत. तर ते एक त्यामुळं अ, म्हणजे समजून घ्या आणि सगळ्यांना कोऑपरेट करा. तुमच्या किमती वस्तू काहीही बरोबर आणू नका. मोबाईल फोन पण काळजी घ्या. बऱ्याच वेळा काही अ, काय म्हणतात त्याला? काही अनवॉन्टेड लोकं असतात वारीमध्ये. ते त्यांचे काही चुकीचे उद्देश असू शकतात. तर थोडी आपण काळजी घ्यायला पाहिजे. कपडे कसे घालावेत या लोकांचा प्रश्न असतो. तर जे काही कम्फर्टेबल असेल ते घाला. परंतु हा आध्यात्मिक सोहळा आहे, तर त्याला साजेसे कपडे घालावेत. म्हणजे शॉर्ट्स किंवा स्लीव्हलेस किंवा 3/4 वगैरे असलं घालून येऊ नये. हं. हे स्ट्रिक्टली सगळ्यांनी फॉलो करा. 3/4 घालून आलेल्या लोकांना लोकं म्हणजे वेगळ्या नजरेने बघतात. आय-टी दिंडी कडे लोकांचं लक्ष असतं. लोकं कसे वागतात, कसं बोलतात त्याकडे सगळे लक्ष असतं. त्यामुळे थोडं आपण त्याबद्दल सतर्क असायला पाहिजे. परत एकदा सांगतो 3/4 शॉर्ट्स, स्लीव्हलेस वगैरे कपडे किंवा फार टाईट कपडे घालून येऊ नयेत. है ना? चपला नवीन घेतल्यात वारीसाठी वगैरे असं काही करू नका. नवीन चपलाने पायाला इजा होऊ शकते. म्हणजे अ, नवीन चपला चावू शकतात. शूज वगैरे स्पोर्ट्स शूज वगैरे घालून येत असाल, तर पावसामध्ये शूजमध्ये पाणी गेलं, भिजले तर त्रास होऊ शकतो ह्याचं म्हणजे हेही लक्षात राहू द्या. कोणतेही कोऑर्डिनेटर्स किंवा हे एरिया कोऑर्डिनेटर्स, टप्पा कोऑर्डिनेटर्स कोणी पण कदाचित तुमचे फोन घेऊ शकणार नाहीत किंवा तुमच्या मेसेजेसला रिस्पॉन्ड करू शकणार नाही आज, उद्या आणि 2-3 दिवस वारीनंतर. तर त्याच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका आणि त्याच्याबद्दल वाईटही मानून घेऊ नका. त्यांच्याकडे बरेचसे काम असतात. कामाचा लोड असतो. त्यामुळे तसं होऊ शकतं. है ना? अ, बाकी
कुठून चालू करायचं की हे सगळे दिलेले आहेत. पालखीच्या दर्शनाबद्दल मी आधी सांगितलंय. जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. दुखापत, इजा होऊ शकते. किती वाजता येईल हेही मी सांगितलं. पिकअप ड्रॉप पॉइंट्सचं उद्या बस कोऑर्डिनेटर सगळे डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाईड करतील. ड्रेस कोड बद्दल मी सांगितलंय. अजून तुमचे मित्र कोणी येऊ इच्छित असाल तर आता रजिस्ट्रेशन बंद झालं आहे पुणे सासवडसाठी, पण पुढच्या टप्प्याचं रजिस्ट्रेशन अजूनही चालू आहे. तर त्यांना तुम्ही पुढच्या टप्प्यांमध्ये येण्याचं सजेस्ट करू शकता. स्वतःचे व्हेइकल आणले तर कुठे पार्क करायचं, तर मगरपट्टा सिटीमध्ये एस बिल्डिंगमध्ये मी इथे लोकेशन दिलं आहे. तिथे तुम्ही पार्क करू शकता. पण आणि तिथे S103 फ्लॅट नंबर तुम्हाला गेटवर सांगावं लागेल. कोणाच्याही पार्किंगमध्ये पार्क करू नका. भिंतीच्या बाजूला वाहने लावा. दुसऱ्याच्या पार्किंगमध्ये पार्क केल्यास त्याला जॅमर लावला जाऊ शकतो आणि मग त्याचा दंड तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे पार्किंगमध्ये लावू नका. कोणाच्या भिंतीच्या बाजूला वाहने लावा. तुमचा प्लॅन चेंज झाला असेल तर रजिस्ट्रेशन कॅन्सल करता येणार नाही सध्या. सॉरी. ब्रेकफास्ट, लंच वगैरे काय असतं ₹1000 आपल्याकडे दोन्ही बाजूच्या बसेस, आपण कॅब, चहा, नाश्ता जे काही आपल्याला शक्य आहे ते आपण पाठवतो. ओव्हरहेड खर्च असतो, मृदंग वादक असतात, बॅनर वगैरे हे सगळं आपण कॉस्ट त्याच्यातून कव्हर करतो. जसं मी आधी सांगितलं, आम्ही हे काही माऊलींच्या सेवेसाठी हे काम करणारे स्वयंसेवक आहोत. बाकी ह्याच्यातून काही प्रॉफिट वगैरे होत नाही. किंवा पैसे काही शिल्लक राहिलेच तर ते परत आपण पुढच्या वर्षीच्या वारीसाठी वापरतो किंवा मग ते एखाद्या सामाजिक संस्थेला किंवा सामाजिक कामासाठी आपण ते देतो. हडपसर फुरसुंगीच्या लोकांनी मध्ये जॉईन केलं तर चालेल का? तर चालू शकतं, पण ते डिफिकल्ट असतं. जसं मी म्हटलं, मोबाईल फोन लागत नाही, त्यामुळे कोण कुठे आलंय आणि कसं, तर ते थोडंसं डिफिकल्ट आहे. तर त्यापेक्षा तुम्ही मगरपट्टा चौकात किंवा नाश्त्यासाठी इकडे डेस्टिनेशन सेंटर मगरपट्टा सिटीमध्ये आला तर जास्त चांगलं. काय काय घेऊन जाऊ नये ह्याच्याबद्दल दिलंय. आयडियली काही बरोबर आणण्याची आवश्यकता नसते, पण आपल्या गरजेनुसार मेडिसिन, खाण्याचं थोडंफार बॅकअपला सामान, मोबाईल पाण्यात भिजू नये याच्यासाठी पाऊच, सॅनिटायझर, सोप, नॅपकिन, टाळ हे गोष्टी तुम्ही बरोबर आणू शकता. टाळ नक्की आणा. बाकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या सोयीने तुम्ही घेऊन येऊ शकता. मेडिसिन्स तुम्ही काही घेत असाल तर ते नक्की बरोबर ठेवा. काय प्रिकॉशन्स घ्यायचं? शक्यतो पाण्याच्या टँकरमधून शक्यतो किंवा पाणी पिऊ नका. बाटलीतलंच पाणी वापरा. थोडं चालण्याची सवय करण्याचा आता उशीर झालाय एनिवे. आणि एन्जॉय करा. हे एक आध्यात्मिक व्हॉटएव्हर कम्स, म्हणजे आम्ही म्हणतो की वारी हे चालतं-बोलतं विद्यापीठ आहे. तर त्याचा तुम्ही आनंद घ्या. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळतात. काही गोष्टी तुम्हाला कदाचित तुम्हाला त्या खटकतील वारीमध्ये. कदाचित थोडा कचरा असेल, घाण असेल, कुठे काही असेल तर असतात. पण तो वारीचा भाग आहे. एवढे 15-20 लाख लोकं जेव्हा चालतात तर ते ह्या गोष्टी स्वाभाविक असतात आणि वेगवेगळ्या विचारांची लोकं तिथे आलेली असतात. है ना? आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, त्यामुळे वारी एन्जॉय करा. रिलॅक्स राहा आणि एन्जॉय करा. जे काही होतंय ते तुम्ही एन्जॉय करा. बाकी ह्याच्यामध्ये आमच्या नियोजनामध्ये काही कमतरता राहिली असू शकते, काही गॅप्स असतील, तर ते आम्हाला सांभाळून घ्या. कोऑपरेट करा आणि तुमचा फीडबॅक प्रोव्हाईड करा. आम्ही पुढच्या वर्षी त्या ॲड्रेस करण्याचा नक्की प्रयत्न करू आमच्याकडून. तर ही होती माहिती. ह्याच्यानंतर चॅटमध्ये काही प्रश्न असतील तर ते मी घेतो. आता मी कॉल ओपन करतो आणि त्याच्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर आपण ते हँड रेज करून तुम्ही ते विचारू शकता. त्याच्या आधी मी चॅटमधले प्रश्न बघतो. आनंद माऊली आहेत का? आनंद माऊलींनी काही आनंद माऊली प्रश्न? नाही येत. माऊली मेन प्रश्न आहे, अर्धी वारी सोडून परत येता येईल का? हा एक मेन 4-5 लोकांचा आहे. अच्छा, अच्छा. अर्धी वारी सोडून अच्छा. आता तुम्ही 10 किलोमीटर चाललात, नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलात. अ, तर आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला असं वाटलं, की आता मी काय ह्याच्यापुढे जाणं मला अवघड वाटतंय. तर तुम्ही आहात तिथेच तुम्ही थांबू शकता. अ, नंतर वारी गेल्यानंतर, पालखी गेल्यानंतर, रस्ते मोकळे झाल्यानंतर गाड्या चालू होतात. त्या गाड्यांमधून तुम्ही एखादी गाडी पकडून परत रिटर्न येऊ शकतात. आपल्या बसेस परत साधारण 10 वाजता तिथे येतील. त्या बसेसमध्ये तुम्ही येऊ शकता. पण त्याला तुम्हाला तिथेच थांबावं लागेल.
पुणे सासवडमध्ये एक्झिट्स फार नाही आहेत. तुम्ही इथून गेल्यानंतर साधारण फुरसुंगी मधून खडी मशीन चौक कात्रजला जाण्यासाठी एक रस्ता जातो. त्या रस्त्याने तुम्ही एक्झिट घेऊन बाहेर पडू शकता. पण त्याच्यानंतर एक्झिट्स नाही आहेत. तर तुम्हाला आहे तिथेच थांबावं लागेल आणि उलट येऊ शकता, पण ते सोपं नाहीये. म्हणजे फ्लोच्या अगेन्स्ट चालत जाणं हे थोडंसं रिस्की पण असतं, त्याला वेळही लागतो. तर आमचं सजेशन असं असतं की तुम्ही आहे तिथेच थांबा. संध्याकाळी पालख्या गेल्यानंतर, दिंडी गेल्यानंतर, रस्ते चालू झाल्यानंतर मिळेल त्या गाडीने तुम्ही परत येऊ शकता, किंवा आपल्या गाड्या जेव्हा 10 वाजता परत येतील तेव्हा त्या गाड्यांमध्ये तुम्ही येऊ शकता. सॉरी. हा, पैसे किमती मोजकेच पैसे बरोबर ठेवा. फार किमती वस्तू वगैरे किंवा पैसे फार जास्त बरोबर ठेवू नका. एक मला वाटतं साधारण 200-500 रुपये फार तर बरोबर ठेवणं सफिशियंट आहे. अजून काही प्रश्न आहेत का अनिता माऊली? हो माऊली, एक विचारायचं होतं आम्हाला. एक मिनिट माऊली, एक मिनिट. मी हा. नाव घेतल्यावर तुम्ही प्रश्न अश्विनी. विचारा. सॉरी. बरं. अनिता माऊली, काही प्रश्न हा. आहेत अजून काही कोणाचे? लहान मुलं, मी नको म्हणलं लहान मुलं, कारण 28-30 किलोमीटर म्हणून अंतर. अजून बाकी बऱ्यापैकी कव्हर केलेत. चालेल. अश्विनी माऊली, काय प्रश्न आहे तुमचे? हा, माझा प्रश्न असा आहे की ते गारवा हॉटेल आहे तिथपर्यंत आमची गाडी दुसऱ्या कुठल्या रस्त्याने येऊ शकते का? कारण तिथून आम्हाला परत ठाण्याला रात्रीतून परत यायचंय, तर परत पुण्याहून ठाण्याला येणं जरा हे आहे. तर तिथून गारवा हॉटेल पर्यंत जर आमची गाडी येऊन थांबली, प्रायव्हेट कार आमची. तुमची कार कधी 2 रस्ते आहेत त्याला. म्हणजे आपली जी बस येईल त्या बसेस पण तिथे जाणार आहेत गारवा हॉटेलला. तर त्या बसेसच्या मागे मागे जाऊ शकतात गाडीवाला आणि तिथे थांबू शकतो तुमचा ड्रायव्हर असेल तर. नाही अच्छा. तर हा. रात्री 9 वाजता 9 वाजता जेव्हा रस्ते हा, चालू तो होतील पण आहे. तेव्हा तो पण तिथे सपोज येऊ आम्ही शकतो. जर 4-4:30 जर गारवाला पोहोचलो तर आम्ही परत ठाण्याला येऊ इच्छितो. तर त्या नाही, दृष्टीने मी विचारते. बस रात्री 9 वाजता पर्यंत तुम्हाला तिथून हालता येणार नाही. दुसरा रस्ता नाहीये, मार्ग काहीच, दुसरा काहीच रस्ता नाहीये. दुसरा रस्ता पण आहे, पण त्याच्यातही तुम्ही अडकू शकता. जसं झेंडेवाडी अच्छा. आरटीओच्या तिथून तुम्हाला हा. इकडे उरुळी कांचनला येऊ शकतात, पण उरुळी कांचनला तुकाराम महाराजांची पालखी आलेली असते, तर तुम्ही तिथेही अडकू हो. शकता. बरोबर. तर धन्यवाद. आणि मगरपट्ट्याला आम्हाला परत आणून सोडणार ना? आम्ही मगरपट्ट्याला बसणार. जिथे मग तुम्ही तिथे बसणार तिथे तुम्हाला सोडणार. मगरपट्टाला पण तुम्हाला आणून सोडणार. हा, कारण तुम्ही आम्ही जिथून डीसीलाच चढणार हो, आहोत. हो, तर हो. डीसीलाच येणार हो, आहोत हो. डायरेक्टली, कारण तिथेच आम्ही राहायचं हॉटेल बुक केलंय करेक्ट, डीसीच्या करेक्ट, जवळ. करेक्ट, तर करेक्ट, तिथे करेक्ट. पण मग डीसी पर्यंत आणणार ना आमच्या हॉटेल पर्यंत? शिकाशी बोलतो इन दॅट कंडिशन चेंज हो. करतो माणूस. बायो ब्रेक बद्दल सांगा. शनिवार येतो म्हणून. ठीक आहे. बायो ब्रेक बद्दल. हा, सांगतो माऊली, सांगतो. एक मिनिट. वैभव माऊली, तुमचं म्यूट करा प्लीज. ठीक आहे. बायो ब्रेक्स बद्दल काय प्रश्न आहेत? मला वाटतं की व्यवस्था कशी आहे? व्यवस्था जी दोन्ही नाश्त्याच्या ठिकाणी, जेवणाच्या ठिकाणी असते. मधले रस्त्याच्या मध्ये कुठे तुम्हाला जायचं असेल तर जे काही गव्हर्नमेंटचे काही फॅसिलिटीज असतील त्या तुम्हाला वापराव्या लागतील. बाकी मध्ये काही फॅसिलिटी नसते. म्हणून मी म्हटलं की पाणी पीत राहा, पण फार पाणी पिऊ नका. थोडंसं म्हणजे विचारपूर्वक ते हे करा. थोडं पाणी पित राहायचं मध्ये मध्ये. वर्षा माऊलींचा काय प्रश्न आहे? वर्षा माऊली. बरं, परतीच्या प्रवासात कपडे बदलायला वेगळी बॅग बसमध्ये ठेवता येईल का? बसमध्ये ठेवता येईल तुम्हाला, पण ते दॅट इज ऑन युअर ओन रिस्क. त्याची जबाबदारी ड्रायव्हर किंवा आम्ही घेणार नाही. पण शक्यतो ठेवली तर काही होत नाही, पण स्टील एक कॉशन म्हणून ते सांगतोय की रिस्क इज युअर्स. योगिता माऊलींचा काय प्रश्न आहे? नमस्कार. मला असं विचारायचं होतं की निघताना किंवा मध्ये आधे किंवा पोहोचल्यानंतर पालखीचं दर्शन आपल्याला कुठेच नाही घेता येत का? जेवणाच्या ठिकाणी 6 वाजता पालखी येते, तिथे तुम्हाला दर्शन लांबून घेता येईल. जवळ अच्छा. जाण्याचा प्रयत्न करू नका पालखीच्या. हो. चालत्या पालखीचं दर्शन करू नये, म्हणजे जवळ जाऊन दर्शन करण्याचा प्रयत्न करू नये. पालखी थांबलेली असेल एखाद्या ठिकाणी आणि तिथे तुम्हाला दर्शन मिळत असेल तर तुम्ही जवळ जाऊ शकता, पण चालत्या बस. पालखीच्या जवळ जाऊ नका, है ना. तेजस माऊलींचा काय प्रश्न आहे?
हा, तेजसच्या ऐवजी मी शुभांगी कुलकर्णी बोलते, त्याची आई. हा माझा माऊली बोला. प्रश्न मला असा विचारायचा आहे की जर समजा आम्ही लवकर पोहोचलो सासवडला, काही तर करता येणार नाही, तिथेच थांबून राहावं लागेल तुम्हाला. मग तुम्हाला कोणतंही वाहन मिळणार नाही परत नाही, येण्यासाठी. तिथून सासवडहून जे एसटीज असतात पुण्याला यायला, तर त्यांनी ग्रुपवर इन्फॉर्म करून आम्ही आलो तर चालेल का? आपण जिथे थांबतो जेवणासाठी पंचवटी गार्डन तिथून, आणि जिथून आपण रिटर्न येतो तिथून सासवड पुढे 7-8 किलोमीटर आहे. तर तुम्हाला तेवढं एक्स्ट्रा चालावं लागेल. ती ओ, पहिली गोष्ट. म्हणजे तुम्ही 4 वाजता तिथे पोहोचला तर ती तुम्हाला सासवडला पोहोचायला आठच वाजणार आहेत. आणि हो दुसरी हो गोष्ट त्या पण गाड्या जोपर्यंत पालखी येऊन रस्ते चालू होत नाही तोपर्यंत त्याही गाड्या, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या बसेस चालू होत नाहीत. काही बसेस तिकडून बोपदेव घाटातून चालू होतात, पण बोपदेव घाटापर्यंत पोहोचणं आणि तेही सोपं नाहीये, आणि बोपदेव घाटातही ट्रॅफिक जॅम असतो. त्यामुळं तसं काही विचार करू नये असे आमचं सजेशन आहे. ओके, थँक्यू. क्षमा माऊलींचा काय प्रश्न आहे? सुचित्रा माऊली तुमचा काय प्रश्न आहे? सॉरी. मेडिकल इमर्जन्सी वगैरे आले तर काही मदत मिळू शकते का? आपल्याकडे बेसिक फर्स्ट एड किट असतो, पण जास्त काही असेल तर आपल्याला गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलेल्या फॅसिलिटीजवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे जवळचं पोलीस वगैरे कोणी असेल तर त्यांच्या थ्रू काही इमर्जन्सी सोल्युशन्स ते प्रोव्हाइड करतात. पण IT दिंडीतर्फे काही नसतं. आपण त्यांच्यावरच डिपेंडेंट असतं, जसं बाकीचे वारकरी आहेत तसेच. ओके. आणि मदत करू शकता ना पण त्याच्यासाठी तिथपर्यंत, म्हणजे पोलीस म्हणा किंवा ॲम्ब्युलन्स? तसे आपले सगळे स्वयंसेवक असतात तर ते आहे. पण परत मी एकदा रिपीट करतो, हेल्थ अँड सेफ्टी इज इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे त्याचा दोष तुम्ही आम्हाला देऊ शकत प्लीज. चालेल. लास्ट अजून स्टॉप दिवेघाट संपला की लगेच का? दिवे घाट संपल्यानंतर पुढे 1-1.5 किलोमीटर 2 किलोमीटर नंतर गारवा हॉटेल आहे, त्याच्या समोर पंचवटी गार्डन आहे, तो आपला लास्ट स्टॉप आहे. मुकुंद माऊलींचा काय प्रश्न आहे? हा, नमस्कार. मी माझ्या मेव्हण्यांचं पण नाव आम्ही रजिस्टर केलं होतं, पण आमच्या ग्रुप मधलं फक्त त्यांचं नाव रजिस्ट्रेशन झालंच नाही. मी ते क्षमा माऊली आता बोलत होते ना, त्यांचा भाऊ बोलतोय. माऊली, अच्छा, रजिस्ट्रेशन ग्रुप मध्ये ऍड केल्या नाही वगैरे प्रश्न प्लीज आता कॉल मध्ये विचारू नका. ते त्यांनी प्रेझेंट राहायचं का मेसेज नाही? पाठवा. त्यांनी प्रेझेंट राहायचं का नाही? ते सेपरेटली ग्रुप मध्ये ऍड विचारा माऊली. बसेस संबंधी आणि कोणाच्या रजिस्ट्रेशन संबंधी प्लीज विचारू नका. लोकांनी चुकीचा नंबर दिला असेल, एकाच नंबरने 4-5 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं असेल, ईमेल आला आहे पण त्या ग्रुपला ते जॉईनच झाले नसतील, असे बरेच लोकांचे प्रश्न असतात. त्यांना व्हॉट्सअपवर इन्व्हाइट पाठवलं असेल, त्यांनी ते लक्ष दिलं नसेल, किंवा सगळ्या बऱ्याच वेगवेगळ्या सिनारिओज आहेत. तर तुम्ही प्लीज इंडिव्हिज्युअल एरिया कोऑर्डिनेटरला कॉन्टॅक्ट करा. ओके, थँक्यू. जुई माऊलींचा काय प्रश्न आहे? मी समीर बोलतोय, जुईचे वडील. मला असं प्रश्न विचारायचा होता सर, की तुम्ही ट्रान्सपोर्टचं जरा व्यवस्थित क्लिअर केलं, पण मला फक्त विचारायचं होतं की जर का आम्ही सासवडला पोहोचलो आणि आमची स्वतःची गाडी असेल तर सासवडवरून पुढे म्हणजे सातारा रोड मार्गे कात्रज मार्गे परत येता येतं का लवकर पोहोचलो तर? नाही येत आहेत माऊली. क्लिअर असतो का? नाही, नसतो. वगैरे जो तिकडचा नाही येत माऊली, नाही येत. तुम्हाला तिथेच थांबावं लागेल, काही पर्याय नाही, रस्ते सगळे बंद असतात माऊली. आणि हे सॉरी, वेळ कमी असल्यामुळे मी पटपट सांगतोय, पण म्हणजे तसं काही हे तुम्ही हे गैरसमज करू नका प्लीज. नाही, हरकत नाही, आलं लक्षात. संध्या माऊलींचा काय प्रश्न आहे? धन्यवाद. संध्या माऊली. अच्छा, ज्यांचे प्रश्न आन्सर झालेत त्यांनी प्लीज हात खाली केला तर बरं होईल, म्हणजे ज्यांचे राहिलेत ते. टोटल किलोमीटर किती आहे? घाट वन वे आहे का टू वे? इथे सगळं दिलेलं आहे, डॉक्युमेंट मध्ये इथे दिलेलं आहे. घाट वन वेचा असतो, टू वे नाहीये, रस्ते सगळे बंद असतात. इथे प्लॅन मध्ये जे दिलेले आहेत किंवा आधी जे प्रश्नांची उत्तरं दिलेत ते प्लीज परत विचारू नका. वर्षा माऊली, तुमचा प्रश्न झाला का सॉल्व्ह? संध्या माऊली तुमचा? हा, माझा प्रश्न असा आहे सर, की आम्ही रिटर्नला जेव्हा निघतो पालखीचं सगळं तो संपवून वारी संपवून आम्ही रिटर्न निघतो, तर आम्ही समजा कोथरूड मधनं रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा कोथरूड आमचा स्टॉप आहे, तर आम्हाला रिटर्न कोथरूड मध्येच परत असणार आहे ना बस कडून?
हां, जिथून तुम्ही बसलात तिथे तुम्हाला नेऊन सोडतील. म्हणजे राईट ऑलमोस्ट राईट बरं एखाद्या केसमध्ये थोड्याफार इकडे-तिकडे होऊ शकतं. म्हणजे तेच काय बसेसचं काही ट्रॅफिक असेल किंवा काही कारणामुळे थोडंसं रूट चेंज झाला तर होऊ शकतं. पण शक्यतो असं होत नाही. आहे त्याच स्टॉपवर हो तुम्हाला सोडण्यात येईल. है ना? शर्वरी माऊलींचा काय ओके प्रश्न सर आहे? तेवढंच होतं हो. हं. शर्वरी माऊली? ठीक आहे. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? लास्ट हा मनोज माऊली, माझा एक प्रश्न होता. रामकृष्ण हरी. बोला माऊली. सुनील माऊली बोला. हा नमस्कार. ऍक्च्युली मध्ये आपला कुठं आपल्या पालखीचा विसावा असतो का? म्हणजे जिथं आपल्याला दर्शन घेता येईल वगैरे? नाही. दर्शन आपल्याला जेवणाच्या ठिकाणी होईल. जेवणाच्या ठिकाणी हो, आपण जिथे हॉटेलच्या समोरच पालखी येते साधारण 6 वाजता. त्याच्या आधी अच्छा. विसाव्याच्या ठिकाणी आणि ते शक्य पण नाहीये. म्हणजे तिथे फार गर्दी असते. लाईन हा हा असते. त्यामुळं त्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. हं? मग ते मी लांबूनच दर्शन शर्वरी घ्यायचं. बोलतेय. हां, माऊली बोला. हं, हं. हा माझा प्रश्न असा आहे की मी फर्स्ट टाइमच एवढं लांब चालतेय. ते हां. घाटातनं असं टोटल रस्ता किती किलोमीटरचा आहे? टोटल रस्ता 20-22 किलोमीटरचा आपला वॉक असतो. पण हा वारीचा हिशोब हा किलोमीटरचा नसतो, वेळेचा असतो. म्हणजे तुम्ही आता 20-22 किलोमीटर आता 4 तासात चालून जाऊ शकता. पण तेच अंतर तुम्हाला वारीमध्ये चालायला 10-12 तास लागू शकतात. त्यामुळं तुम्ही किती वेळ पायावर उभे आहात हे महत्वाचं आहे. म्हणजे किती किलोमीटर चालणार तर किलोमीटर तुम्ही 4 तासात पोहोचताल. पण तसं होत नाही वारीमध्ये. ओके. आणि जर समजा आपल्याला म्हणजे थांबावं वाटलं की चालणं नाही होते आपल्याला पुढे तर आपण थांबू शकतो ना? होच थांबू शकता. आहे तिथे थांबू शकतात. संध्याकाळी गाड्या चालू झाल्यानंतर रिटर्न गाडी पकडून तुम्ही येऊ शकता. किंवा आपल्या गाड्यांचं मी शेड्यूल दिलेलं आहे. त्या शेड्यूल म्हणजे रात्री 10 वाजता वगैरे तुम्हाला मिळतील गाड्या असं म्हणजे तिथे. ओके. आणि आपण पोहोचतो लवकर 4 वाजता वगैरे पण पालखी येते 6 वाजता. करेक्ट. हा. ओके. म्हणजे 2 तास आपल्याला तिथे गॅप आहे बसायला. जेवणाचं आहे. 4 ते 6 अच्छा. मग त्या जेवणाचं. पंचवटी गार्डन मध्येच आपण बसून राहायचं आहे ना? करेक्ट. हा. ओके. थँक्यू. रामकृष्ण हरी. वैभव माऊलींचा काय प्रश्न आहे? सदानंद माऊलींचा काय प्रश्न आहे? सर एक विचार होतो, सगळ्याकडे पुढेच निघून जातो ना, म्हणजे कोणताही बॅकअप व्हेकल नसेल का? सॉरी परत रिपीट करा. सगळ्याकडे पुढेच निघून जातो ना, म्हणजे दिंडीच्या पुढे बॅकअप व्हेकल नसणार. नाही बॅकअप काही नसतो. ओके. म्हणजे मॅडमने ऑर्डर क्लिअर केले की लहान मुलांना घेऊ नका म्हणून एकदा प्रश्न विचार. हा लहान मुलांना घेऊन आला तर ते म्हणजे अच्छा. मुकुंद माऊली प्लीज म्यूट करता का? हो सॉरी. एक मिनिट. हा सदानंद माऊली तर एक मिनिट. अजून कोणाच तरी आवाज येतोय. संध्या माऊली म्यूट करता का प्लीज? हो येस सर. हो सर. हा तर सदानंद माऊली. हा तर लहान मुलांना म्हणजे ते स्वतः चालू शकत असतील तरच आणा. नंतर नाही तर ते डिफिकल्ट ह्यासाठी आहे की मग ते पुणे सासवड साठी स्पेशली ते थोडंसं रिकमेंडेड ह्यासाठी नाहीये कारण त्याला एक्झिट्स नाहीयेत. तुम्ही पुढे जाऊ शकत नाही मागे येऊ शकत नाही असं होतं. तर त्यामुळं मुलांना पुढे जाणं शक्य नसेल तर मग तुम्हाला थोडंसं ते डिफिकल्ट सिच्युएशन होऊ शकतं. म्हणून ते रिकमेंडेड नाहीये. पण बाकी मग तुम्ही जसं तुम्हाला योग्य वाटेल नाही का? संध्या माऊली काय प्रश्न आहे तुमचा? वैभव माऊलींचा काय प्रश्न आहे? चालेल. काही लोकांना हा कॉल जॉईन करता आला नाही. म्हणजे 100 लोकांच्या वरती कॉलमध्ये जॉईन होऊ शकत नाही ह्याची कल्पना नसल्यामुळे त्यांचं थोडंसं गैरसोय झाली आहे. पण हा कॉलचं मी रेकॉर्डिंग केलंय. ते रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं असेल तर मी ते शेअर करेन आणि शक्य असेल तर उद्या परत एकदा एक कॉल घेण्याचा प्रयत्न करीन. है ना? तर तुमच्यामधून काही लोकांना जर का ते